12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाची नगरी म्हणून परळी शहराची ओळख आहे। गेल्या तर अनेक वर्षांपासून नगरपालिका मुंडे कुटुंबियांच्या ताब्यात आहे। यंदा मात्र परळीच्या राजकारणामध्ये मुंडे विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळतोय। या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांना विजयी करण्यासाठी मुंडे बहीण भाऊ हे स्वतः प्रचार करतायत। पाहुयात परळीची राजकीय समीकरणं कशी आहेत, आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांचा हा रिपोर्ट। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची नगरी म्हणजेच परळी शहर आणि या परळी शहराच्या नगरपालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे। या ठिकाणी बीड जिल्ह्यात कुठेही न झालेली महायुती मुंडे बहीण भावांनी घडवून आणली आहे आणि हे दोघे आता एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहेत। तर त्यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या देशमुखांनी आव्हान उभं केले। विशेष म्हणजे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी तळ ठोकत बहीण भावाला आव्हान दिले आहे। परळी नगरपालिकेसाठी महायुती मैदानात उतरली आहे आणि या महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या पद्मश्री धर्माधिकारी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ताई, परळीत महायुती झाली आहे आणि परळीच्या विकासासाठी मी ही निवडणूक लढवते असं तुम्ही सांगितलंय। काय नेमक्या संकल्पना परळीच्या विकासाच्या आहेत? परळी वैद्यनाथ ही वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची पवित्र भूमी आहे व या भूमीचा आधुनिक धर्तीवरती विकास करायचा आहे। एक ज्योतिर्लिंग म्हणून या परळीचा विकास करायचा आहे। नॅचरल युती आहे आणि या नॅचरल युतीमधून परळीचा एक अभूतपूर्व असा विकास साधेल असा मला विश्वास वाटतो। राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील मोठं आव्हान तुमच्या विरोधात उभं राहिलं। एकेकाळचे तुमचे सहकारी आता तुमच्या विरोधात उभे ठाकलेत, कसं पाहता या आव्हानाकडे? मुळात आव्हान आम्ही मानत नाहीत, कारण परळीकरांना माहिती आहे की कोण परळीचा खऱ्या अर्थाने विकास करू शकतो। परळीत मुंडे बहीण भावाच्या विरोधात देशमुखांनी आव्हान उभा केलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार आपल्यासोबत आहेत। काय सांगाल ताई, या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढवताय, काय नेमक्या संकल्पना परळीच्या विकासाच्या आहेत? हे संकल्पना तर परळीविषयी की अगोदर तर परळीचं भयमुक्त करायचे। दुसरी गोष्ट, जी गद्दारपणा गुंडागर्दी जे परळीमध्ये आत्तापर्यंत झालेली आहे ती अगोदर मुक्त करायची। नंतर परळीचा विकास करण्यासाठी मी उभा टाकलेले, जेणेकरून परळीत नगर परिषदेचे जे अर्धवट कामं राहिलेले ते पूर्ण कामं करण्यासाठीच मी उभा टाकलेले आहे। जेणेकरून नाल्या, रस्ते, रोड, पाणी, सगळे साफसफाई, स्वच्छता, सुंदर परळी, स्वच्छ परळीचा विकास करण्यासाठी प्रत्येक वार्डामध्ये घरोघरी डोर ते डोर जाऊन मी आज बघितले। घाणीचे एवढे साम्राज्य आहे की जेणेकरून कुठं नाल्या नाहीत, रस्ते, रोड, प्रत्येक महिलांच्या दारासमोर एक आळ्याचं साम्राज्य झालेलं आहे। जनतेला आता मी उभा टाकल्यामुळं प्रत्यक्षात साक्षात मतदान करण्यास मिळणार आहे। आम्ही छातीचा कोट करून आमची जी टीम आहे परळीतली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार चंद्र पवार साहेबाच्या गटाची, आम्ही छातीचा कोट करून एकही मतदान बोगस होऊ देणार नाहीत। त्याच्यासाठी आम्ही आज जनता भयमुक्त वातावरणात मतदान करणार आहे आणि मग बघा परळीतली जनता खरी कुणाच्या पाठीमागे आहे? माझ्यासारख्या सामान्याच्या पाठीमागे आहे का या मोठमोठ्या मंत्र्यांच्या पाठीमागे आहे? पूर्ण सुविधेचा अभाव आहे। आज परळीमध्ये क्रीडांगण नाही मुलांसाठी खेळण्यासाठी। अख्ख्या परळीमध्ये कुठंच तुम्ही पाहिलं म्हणून छोट्या मुलांना एक ओपन ग्राउंड नाही आहे सध्या परळीमध्ये, जी की परळीकरांची मागणी आहे। जलतरण आहे, हे मी फार दिवसापासून 20-25 वर्षापासून ऐकतो। पण परळीला माजी मंत्री यांनी, दोन्ही मंत्र्यांनी खूप निधी आणला, ठीक आहे, निधी आणला पण तो निधी गेला कुठं? तुम्ही त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे का? मला तर वाटतं ते नगर परिषदची जी तुम्ही निधी आणलेला आहे त्याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे।